पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये घडणाऱ्या वाहन चोरीच्या अनुषंगाने आयुक्तालयाचे माननीय पोलीस कमिशनर साहेब, तसेच आमचे DCP डोईफोडे साहेब व इतर वरिष्ठांनी आम्हाला मालमत्ता गुन्हे शाखेला वाहन चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने उकल करण्याच्या दृष्टीने आम्हाला सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आमचा समांतर तपास चालू होता। तर समांतर तपास चालू असताना आमच्या पथकाचे अंमलदार ASI खांडे आणि राजकर यांना बातमी मिळाली की देवगाव परिसरामध्ये एक इसम हा चोरीच्या रिक्षा वापरत आहे। त्यावरून त्यांनी जाऊन आमच्या पथकाने जाऊन त्या इसमाला ताब्यात घेतले। याचं नाव यश किंगरे। या किंगरेला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सुरुवातीला एक चोरीची रिक्षा मिळून आली। त्या रिक्षेच्या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडे अधिक तपास करता त्यांनी आणखीन 4 रिक्षा अशा एकूण 5 रिक्षा त्यांनी चोरी केलेल्या सांगितल्या आणि त्या रिक्षा त्यांनी पुणे आयुक्तालय हद्दीतून चोरी केलेल्या निष्पन्न झाल्या। त्याच्याकडून आम्ही 5ही रिक्षा हस्तगत केल्या। त्या 5ही रिक्षाबाबत पुणे आयुक्तालयामध्ये 5 पोलीस स्टेशनला वेगळे गुन्हे दाखल होते। त्या अनुषंगाने नंतर तपासात असे निष्पन्न झाले की हा यश किंगरे नावाचा जो आरोपी आहे रिक्षा चोरी करणारा, हा पुणे आयुक्तालयामध्ये जाऊन तिकडून रिक्षा चोरी करून आणून तो इथून रिक्षा तो शिपवर भाड्याने देत असे आणि त्याच्यावर तो त्याचं भाडं घेत असे। अशा प्रकारे त्यांनी नवीन शक्कल लढवलेली होती, चोरीच्या रिक्षा भाड्याने देऊन त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करणं। परंतु आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून या 5ही रिक्षा हस्तगत केलेल्या आहेत आणि 5 गुन्हे उघडकीस केलेले आहेत। आता त्यावर तपास चालू आहे की यश किंगरेसोबत आणखीन कोण चोरीच्या रिक्षाला सोबत होतं का, त्यामध्ये चोरी करताना आणखीन त्यांनी कोणाकोणाला रिक्षा दिल्या होत्या त्यामध्ये काही सहभाग आहे, त्यावर तपास चालू आहे। तपास आपल्या शहरातील नागरिकांना वाहन चोरीच्या अनुषंगाने मी शहरातील नागरिकांना हेच करेल की प्रत्येक नागरिकांनी आपली वाहने जी पार्क करत असेल त्यावेळेला त्यांनी ती सतर्कपणे पार्क करावी। ज्या ठिकाणी CCTV कॅमेरा आहे त्या ठिकाणी करावी। तसेच वाहनांना हल्ली नवीन जी GPI सिस्टीम आलेली आहे ती प्रत्येकाने लावावी, जेणेकरून आपल्याकडून चुकून जर कुठे वाहन चोरीला गेलं तर ते वाहन आपल्याला ट्रॅक करता येईल। त्याप्रमाणे प्रत्येकाने आता सतर्क राहिलं पाहिजे आणि सतर्कतेनेच आपली वाहनांची पण दक्षता घेतली पाहिजे।